त्यामुळे नख आणि बगिलीतील केसांना सोडून दाढी मिशांसह डोक्याचे मुंडन अवश्य केले पाहिजे. त्यानंतर समस्त बांधवांसह स्नान करून न धुतलेले वस्त्र धारण करावे. मग त्वरित ताजे पाणी आणून त्या शवास स्नान घालावे आणि त्यास चंदन किंवा गंधाच्या मातीचा लेप आणि पुष्पमाळांनी विभूषित करावे. मग त्यास देण्यासाठी बनविलेले गेलेल्या पिंडास दक्षिणेस ठेवून नवीन वस्त्रांनी आच्छादित करून अपसव्य होऊन त्या मृतकाचे नाव व गोत्राचा उच्चारणपूर्वक संकल्प सोडून मृत्यूस्थळी शव नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या मृतकास पिंडदान करावे. आता त्यांनी काय काय संज्ञा प्राप्त होती शव असल्यानंतर स्मशानापर्यंत जाण्यापर्यंत ते सांगितलं आहे. शव नावाने, आता पहिल्यांदा मृत झाल्यानंतर त्याला शव मानलं गेलेलं आहे. शव ओळखल्या जाणाऱ्या त्या मृतकास पिंडदान करावे. त्याने तेथील भूमी आणि त्याची अधिष्ठातृ देवता संतुष्ट होतात. जेव्हा शव मृत्यूस्थळावरून उचलून द्वारावर आणतात तेव्हा त्यास पांथ म्हणतात. म्हणजे त्याची दुसरी संज्ञा पांथ होते. त्यामुळे त्यास पांथ नावाने पिंडदान करावे. हे केल्याने सद्गती रहित भूत आणि श्रेणीतील प्रेत त्या मृतकाच्या अंत्यसंस्कार आणि सद्गतीत आघात किंवा काही विघ्नबाधा आणत नाहीत. त्यानंतर सून म्हणजे पुत्रवधू आदी स्त्रियांनी त्या मृतकास प्रदक्षिणा घालून त्याची पूजा करावी, अर्थात हात जोडून श्रद्धासुमन अर्पित करावे. मग पुत्राने अन्य बांधवासह त्यास खांद्यावर उचलावे. जो पुत्र आपल्या मृत पित्यास खांद्यावर उचलून स्मशानापर्यंत घेऊन जातो तो पावलोपावली अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त करतो. पित्याद्वारे पुत्रास आपल्या खांद्यावर वा पाठीवर अथवा कडेवर बसून त्याचे लालन पालन केलेले जाते. पुत्र या ऋणातून तेव्हाच मुक्त होतो जेव्हा तो पित्याचा मृत्यू झाल्यावर त्याचे शव खांद्यावर वाहतो. मग शव घेऊन अर्ध्या मार्गावर पोहोचल्यानंतर जमिनीला संमार्जित करून आणि पाण्याद्वारे जलाने प्रोक्षित करून सारवून ओले करून त्यावर शवास आराम देऊन विश्रांती देऊन स्नान करावे. स्मशानाच्या निम्म्या मार्गात पोहोचल्यावर मृतकास भूत संज्ञा मिळते. त्यामुळे तेथे त्यास भूत नावाने संबोधित करून पिंडदान करावे. या पिंडदानाच्या प्रभावाने सर्व दिशांमध्ये असलेले पिशाच, राक्षस, यक्ष इत्यादी त्या मृतकाच्या ध्वनीय देहास अशोषित करून चिताग्नीत हवनास अयोग्य बनवू शकत नाहीत. मग त्याला स्मशानात नेऊन उत्तराभिमुख ठेवावे. तेथे त्या शवास दाह संस्कारासाठी भूमिशोधन याप्रमाणे करावे. आता त्यांनी सांगितले भूमीचं शोधन कसं केलं पाहिजे. भूमीचे संमार्जन आणि लेपन करून उल्लेखन करावे. म्हणजे पाणी शिंपडून तिला 3 वेळेस उकरायचे सांगितले बोटाने किंवा दर्भाच्या काडीने. अर्थात दर्भमुळाद्वारे 3 रेषा ओढाव्या आणि उल्लेखन क्रमानुसारच त्या रेषांपासून निघालेली माती उचलून ईशान्य दिशेला फेकून त्या वेदिकेस पाण्याने जलप्रोक्षित करून ओले करून त्यात विधिविधानपूर्वक अग्नी स्थापन करावे. त्या क्रव्यात अशी संज्ञा असलेल्या त्या अग्नीला त्या दिवशी क्रव्यात अग्नी म्हणतो. आपला जसा विवाहाचा अग्नी वेगळा असतो, मुंजीचा अग्नी वेगळा असतो, घरातला अग्नी वेगळा असतो, तसं या अग्नीला नाव क्रव्यात आहे. क्रव्यात अशी संज्ञा असलेल्या अग्नीची पुष्प आणि अक्षतांद्वारे पूजा करून लोमभ्याः स्वाहा इति यजुर्वेद अनुवाद मंत्रांनी विधिवत घृताद्वारे होम करावा. मग त्या क्रव्यात अग्नीस अशी प्रार्थना करावी, हे अग्नी तुम्ही सर्व प्राण्यांचे भरण पोषण करणारे, जगताची योनी उत्पत्तीसाठी आणि सर्व प्राण्यांचे परिपालक आहात. या सांसारिक मनुष्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्या स्वर्गात घेऊन जा. अशा प्रकारे अग्नीची प्रार्थना करून तेथे चंदन आणि तुळशीची काष्ठे, काटक्या आणि पळस किंवा पिंपळाच्या लाकडांची चिता बनवावी. मग त्या प्रेताला चितेमध्ये ठेवून पिंडदान करावे. ज्यापैकी एक चितेमध्ये द्यावे आणि दुसरे त्या शवास प्रेत संज्ञा देऊन संबोधित करून त्याच्या हातात द्यावे. मृतकाच्या शवास चितेमध्ये ठेवण्यापासून सपिंडीकरण होईपर्यंत त्यास प्रेतत्व असते. अर्थात या काळात मृतकास प्रेत अशी संज्ञा असते. म्हणजे सपिंडीकरण कधी होतं? 1 वर्षानंतर सपिंडीकरण होतं. म्हणजे 1 वर्ष त्या घराला प्रेत योनीत ते घर असतं. परंतु प्रेतकल्प अर्थात अंत्येष्टी विद्या जाणणाऱ्या काही विद्वानांनी सांगितल्यानुसार मृतकास चितेमध्ये ठेवल्यावर त्याची संज्ञा साधक अशी असते. त्यामुळे चितेमध्ये ठेवल्यावर त्या साधक संज्ञेने संबोधित करून पिंडदान करावे आणि त्यानंतर त्या मृतकास प्रेत संज्ञेने संबोधित करून दुसरा पिंड त्याच्या हाती प्रदान करावा. अशा प्रकारे 5 पिंड प्रदान करून झाल्यावरच ते शव क्रव्यात अग्नीच्या आहुतीस योग्य होऊ शकते. अन्यथा पूर्वोक्त भूत, पिशाच, राक्षस, यक्ष आणि अपघातकारक असतात. अर्थात त्या शवास द्रष्टे करून शिवत क्रव्यात अग्नीमध्ये आहुती देण्यास योग्य नाही ठेवत. प्रेतास 5 पिंड दिल्यानंतर लोमभ्याः स्वाहा इथे अनुवाकद्वारे ज्या क्रव्यात अग्नीत होम करून झाला असेल त्या सरपत
माग इतर गवताद्वारे किंवा चितेमध्ये लावावे, परंतु असे तेव्हाच करावे जेव्हा त्या दिवशी पंचक नसेल तर. पंचकात ज्या मनुष्याचा मृत्यू होतो त्यास सद्गती मिळत नाही. पंचकामध्ये मृत मनुष्याचा दाह संस्कार करू नये. जर त्याचा दाह संस्कार केला गेल्यास त्याच्या अन्य चारही बांधवांचा मृत्यू होतो. धनिष्ठाच्या उत्तरार्धापासून रेवतीपर्यंत 5 नक्षत्रांना पंचक अशी संज्ञा आहे. त्यामध्ये मृतकाचा दाह संस्कार करणे योग्य नसते. अर्थात ह्या नक्षत्रात मृतकाचा दाह संस्कार करू नये आणि जर केले तर त्याचे परिणाम शुभ नसतात. जो या नक्षत्रात मरतो त्याच्या घरात काही ना काही हानी अवश्य होते. त्याचे पुत्र आणि गोत्रातल्यांना स्वकुळातील देखील काही ना काही विघ्नबाधा झेलाव्या लागतात. अथवा या पंचकातही मृतकाचा दाह संस्कार एका विशिष्ट विधीद्वारे केला जाऊ शकतो. पंचकजन्य सर्व दोषांच्या शांतीसाठी मी तुम्हाला दाह संस्काराचा विशेष विधी सांगतो. हे गरुड दर्भाचे 4 पुतळे बनवून त्यांना नक्षत्र मंत्रांनी अभिमंत्रित करून शवाच्या जवळ ठेवावे. मग त्या पुतळ्यांमध्ये प्रतप्त स्वर्ण ठेवले पाहिजे आणि मग नक्षत्रांच्या नावमंत्राद्वारे होम केला पाहिजे. पुन्हा प्रेता जयता नर इंद्र वाहा शर्म जच्छतु या मंत्रांनी त्या नक्षत्र मंत्रांना संपुटित करून होम केला पाहिजे. मग त्या पुतळ्यासह शवदाह करावा. सपिंडीकरण श्राद्धाच्या दिवशी पुत्राने त्याची पंचक मृत्यू विधीपूर्वक शांती करावी. पंचक दोषाच्या शांतीसाठी त्याने तिळपूर्ण पात्र स्वर्ण चांदी रत्न आणि घृताद्वारे भरलेले कांस्याने पात्र दान करावे. जो मनुष्य अशा प्रकारचे पंचक शांतीच्या विधानाचे पालन करून शवदाह करतो त्यास पंचकजन्य कोणतेही बाधा विघ्न आणत नाही. पंचकात मृत्यू प्रेतसुद्धा सद्गतीस प्राप्त होतात. पंचकात मृत्यू पावलेल्या पुरुषाचे दाह संस्कार अशा प्रकारे करावे. पंचका व्यतिरिक्त अन्य नक्षत्रात मृत्यू झाल्यास केवळ मृतकाच्या शवाचेच दहन करावे. जर मृतकाची पत्नी सती असेल आणि पतीच्या देहासमवेत अग्निप्रवेश करण्याची तिची इच्छा असेल तर मृतकाच्या शवाचे दहन तिच्या समवेतच करावे. जर पतीच्या आवडत्या आणि हितपूर्ण कर्मात संलग्न असलेली पतिव्रता नारी